नाही पाऊस नाही पाणी नशिबाला दोष देता. हे दृश्य जेव्हा डोळ्यासमोर येत होतं मी महाराजांना पाहत होतो. तुम्हाला म्हटलं ना त्या माऊलीला एकदा मनापासून बघायला शिका अंतर्मनातून. शब्द ब्रह्मही येतील, नाद ब्रह्मही येतील आणि हळूहळू तुमच्या हातातून निघायला लागेल. ही शब्द महाराजांनी दिली. नाही पीक नाही पाणी नाही पाऊस नाही पाणी नशिबाला दोष देता. नाही लावत रे झाड हात बांधून राहता. नाही पाऊस नाही पाणी नशिबाला दोष देता. नाही पाऊस नाही पाणी नशिबाला दोष देता. नाही लावत रे झाड हात बांधून राहता. नाही लावत रे झाड हात बांधून राहता. तुझ्या स्वार्थ पायी रे किती कापली रे झाड. नाही केली रे किंमत आता बिघडल गाड. तुझ्या स्वार्थ पायी रे किती कापली रे झाड. नाही केली रे किंमत आता बिघडल गाड. उन्हाळा प्रकाश पाणी उन्हाळा प्रकाश पाणी सारं फुकटच घेता. सारं फुकटच घेता. नाही लावत रे झाड हात बांधून राहता. नाही लावत रे झाड हात बांधून राहता. आज सजल विहिरीला गेलो होतो. त्यांनी मात्र हा संदेश इतका काटेकोर पाळला. शुकताल नावाचा तीर्थ आहे जिथे भागवत पहिल्यांदा शिकवलं जातं. तिथून त्यांनी वडाच्या पिंपळाच्या झाडाची रोपं त्याची रोपं तयार केली आणि सजल विहिरीच्या परिसरामध्ये हिरवगार केलं. इतकं सुंदर आणि इतकं आनंदी वातावरण आहे की त्यांना म्हटलं गड्यावर तुम्ही खऱ्या अर्थानं महाराजांची भक्ती करणार. आणि आज सकाळी जेव्हा उठलो आम्ही त्या भक्त निवासात मोराचा आवाज पक्ष्यांचा आवाज कितीतरी वर्षानंतर ऐकला. हा खूप कोकिळा इतका आनंद. मित्रांनो सांगायचं तात्पर्य किती नारळ फोडा किती उपवास करा काही फरक पडतो. जास्तीत जास्त वजन कमी होईल. पण खऱ्या अर्थानं जर जीवनात वजन वाढवायचं असेल समाजात वजन वाढवायचं असेल तर त्याची भक्ती समजून होतो. त्याला जे मान्य आहे ते कर. केवळ विहिरीला पाणी नाही द्यावं. कोरड्या विहिरीला पाणी लावणारा संत गजानन. अहो त्या कोरड्या विहिरीला पाणी आता कोणी लावून देईल मला तेही नाही वाटत. पण जो भास्कर पाटीलच्या डोक्यात मसरूरी होती ज्याच्या हृदयात दगड धोंड्यासारखी कणखरता होती एका क्षणात त्याला रडायला लावला. मायेचा दयेचा बाजार फोडणारा सद्गुरू याच्यासारखं चमत्कार काही नाही. तुमच्या आमच्या समाजात किती अशी माणसं आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये दगड बसलेले आहेत. ज्यांच्या हृदयात दगड आहे. दया नाही माया नाही माणुसकी नाही आपुलकी नाही मान नाही सन्मान नाही. त्याला जर खऱ्या अर्थानं जर सद्गुरू कळला संत कळला म्हणून म्हणतात अरे मिलना कठीण संत का बड भाग से मिलते काही. गावामध्ये कितीतरी भक्त आहे पण तुमच्या नशिबी आजच्या कथा म्हणतो. मिलना कठीण है संत का बड़ भाग से मिलते कई. गर मिल गए संजोग से तो संगति मिलती नहीं. गर मिल गई संगति तो जन्म का साफल्य है. और तारीफ क्या उनकी करूं वो शहनशाह के तुल्य है. म्हणून आम्ही त्यांना म्हणतो राजाधिराज योगीराज परब्रह्म. असाच एक राजाधिराज शिर्डीला होता. भिक्षा मागायचं पक्ष्यांना द्यायचं आणि दिल्यानंतर गावाच्या बाहेर झाडं लावायची त्याला रोज पाणी द्यायचं. आणि ते साईबाबा गजानन महाराजांना ज्येष्ठ बंधू म्हणायचे. गजानन महाराज भास्कर पाटलाला म्हणत आहे असं मला वाटतं. ते म्हणतात